नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड वारीचा दुसरा दिवस आणि पाहू शकता आई साहेब जिजाऊ. तर आपण मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये पोहोचलो आणि आईंचा आशीर्वाद घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. पाहू शकता आपली सायकल. चला तर आता आपण जालना छत्रपती संभाजीनगर या मार्गे समोर जाणार आहोत. समोर छत्रपती संभाजीनगरला गेल्यानंतर आपण बघू कोणत्या मार्गे जायचं. तर चला, धन्यवाद. जय भवानी जय शिवराय. तर मित्रांनो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड वारीचा हा दुसरा दिवस आणि आपण दुसऱ्या दिवशी आपला मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा मागं सोडलेला आहे. पाहू शकता. आता इथून पुढे जालन्याची हद्द सुरू झालेली आहे. इथून जालना आता 25 किलोमीटर आणि इथून पुढं जालना हद्द सुरू. चला तर आज आपण मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा सोडला. असे कितीतरी जिल्हे पार करून आपण किल्ले रायगडला पोहोचणार आहे. आपल्या छत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा लवकरच येत आहे. आतुरता आणि ओढ लागलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा आणि कमेंट करा. मित्रांनो, आताच वाटेमध्ये एक माणूस भेटला. गाडीमध्ये होते आणि त्यांनी गाडी थांबवली आणि लगेच आले. आणि हे बघू शकता, त्यांनी मला 2-3 पाण्याच्या बॉटल दिल्या. एक पाणी बॉटल पिली मी आणि म्हणजे पाहू शकता त्यांना इतकं भारी वाटलं. ते माझ्यासोबत बराच वेळ बोलले, परंतु व्हिडिओ बनवायचं राहूनच गेलं आणि ते निघूनही गेले. पण सांगायचं एकच की कितीतरी या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असे मयाळू लोक आहेत की ज्यांना आजही असं छत्रपतींचे विचारांची वारी करत असेल किंवा कोणत्याही महापुरुषांची वारी करो काही, तर त्यांना आवड आहे. मला पण खूप भारी वाटलं. त्यांनी लगेच गाडी थांबवली आणि त्यांनी मला मदत केली थोडीफार. नाही म्हणलो, पण तरी पण त्यांनी त्यांच्या परीने मदत केली. म्हणजे एवढे सपोर्टिव्ह लोक आहे महाराष्ट्रामध्ये. मी तर सांगतो तुम्हीसुद्धा शक्य झालं तर असं कार्य केलं पाहिजे, तर बरीच मदत होते. आणि चला, एवढंच होतं की फक्त मला एक सांगायचं होतं की महाराष्ट्रामध्ये खूप सपोर्टिव्ह लोक आहे. आपला महाराष्ट्र खूप सपोर्टिव्ह आहे. काही असतात, पण ठीक आहे, त्यांच्याकडे नजर आड करायचं आणि चालत राहायचं. हां, आणि एक आठवला इथेच जवळपास मागच्या वेळेस मी जेव्हा चाललो होतो तेव्हा एक माणूस होता ह्याच भागातला. तो मला जरांगे भाग असा बोलला होता. ते इथून एवढ्यातच आहे. मला मागच्या वर्षी आठवण आली. चला, असतात काही. चला, आपली वारी चालू आहे. आता आपण मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा सोडून समोर आलेलो आहे जालन्याजवळ. नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. तर मी वाटेनी जात असताना मला हा जालना रोड आहे. मी असा सरळ चाललो होतो, तर मला इतका भारी संदेश पाहायला मिळाला की याच्यापेक्षा जीवनामध्ये दुसरा कोणता संदेश होऊ शकतो. हे पाहू शकता. आप ही हो अपने जीवन के शिल्पकार. म्हणजे तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. हे पाहू शकता. याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे की तुमचं जीवन तुम्हालाच घडवायचं आहे. पाहू शकता मित्रांनो, त्याच्यामध्ये तो एक व्यक्ती आहे आणि तो स्वतःला घडवत आहे. एक दगड आहे, पूर्णपणे दगड आहे. त्या दगडाला फोडून कसं बनवायचं, माणसाच्या मूर्तीत बनवायचं, आणखी कोणत्या मूर्तीमध्ये बनवायचं, ते स्वतःवर आहे सगळं. तर पाहू शकता. तुम्हाला कसा वाटला हा संदेश कमेंट करून नक्की कळवा. आणि हे जालन्याला जात असताना जालन्याच्या अलीकडे थोडं मिळेल तुम्हाला हा संदेश. तर चला, आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय भवानी. मित्रांनो, विमान छत्रपती संभाजीनगरजवळ आलो आणि तुम्ही बघू शकता
गेला आता झाडांच्या मध्ये. मित्रांनो, तर छत्रपती संभाजीनगरच्या जवळ पोहोचलो आणि इथे नाश्ता करायसाठी थांबलो होतो. पाहू शकता आपला नाश्ता. तर इथं मला खूप भारी असं पाव पाणी तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा इथं ऊन लागतो तेव्हा हे पाण्याच्या पावले बोलू शकतात. काय वाटतं तुम्हाला, प्रत्येक हॉटेलवाल्याने असे केलं पाहिजे का? कारण की उन्हाळ्यामध्ये खूप भारी वाटतं जेव्हा ते पाण्याच्या फवाऱ्यामध्ये उभं राहिले. चला चला आता नाश्ता चालू आहे. आता थोड्या वेळात संभाजीनगरला पोहोचतो. धन्यवाद. जय भवानी जय शिवराय. छत्रपतींची रायगडवादी चालू आहे. तर मित्रांनो, ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्ताच पोहोचलो. तर बरेच सारे मित्र भेटले होते. त्यांनी सायकल बघितली, रोड बघितला आणि रायगडला कुठं चालले काय विचारपूस केली त्यांनी. तर त्यांना खूप भारी वाटलं सायकलवर रायगडला चालले. कारण त्यांचे इथले पण एक व्यक्ती आहे शिव शिंदे म्हणून आहेत, ते पण पायंदळी गेलेले आहेत रायगडसाठी. तर त्यांनी विचारलं, पाण्याची बॉटल वगैरे दिली आपल्याला आणि शुभेच्छासुद्धा दिल्या. तर भाऊ काय बोलतात माझ्याबद्दल? नमस्कार, आमचे मित्र अमोल निकस भाऊ. मेहकर ते रायगड त्यांचा हा प्रवास खूप असा अत्यंत सुखद हो हीच आमची सर्वांची इच्छा. त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला पण सर्वांना सांगतो की आपण पण 6 जूनला नक्कीच रायगडला भेट द्या. कारण की आपल्या सर्वांचे आराध्य दैवत राजे छत्रपती यांचा तिथे भव्य राज्य सोहळा तिथे होणार आहे. दरवर्षी होतो. आपण सर्व तिथे जायला पाहिजे. ज्यांचं नक्कीच जाऊ शकतात त्यांनी सर्वांनी तिथे जा आणि सोहळ्याला नक्कीच भेट द्या. पुढील प्रवासासाठी अमोल भाऊ यांना खूप खूप अशा शुभेच्छा. धन्यवाद. चला, खूप भारी वाटलं, खूप आनंद झाला. शुभेच्छा. खरं तर जेव्हा मला असे बरेच जण भेटतात आपले मित्र आणि शुभेच्छा देतात तेव्हा खूप भारी वाटतं. कुठंतरी आपल्या छत्रपतींचे विचार ह्या मार्गाने कुठेतरी आपल्या छत्रपतींचे विचार सर्वत्र पोहोचतात. तर चला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण चाललो आहे. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, नुकतंच आपण ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलो आहे. ही आपली सायकल आणि पोहोचताच आपले काही मित्र भेटले, मित्र भाऊ. त्यांनी आपल्याला लगेच थांबवलं. त्यांना खूप भारी वाटलं. सायकल बघितली त्यांना राज्याभिषेकसाठी रायगडवर चालले. तर त्यांनी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. चल, तर काय बोलसाल भाऊ? नमस्कार. आम्ही कुंभेफळ शेंद्रायमाडीसी इथून आत्ताच नक्कीच भाऊ चालले होते. तर त्यांच्या सायकलला आम्ही झेंडा बघितला. त्यांच्या गाडीवरती सायकलवरती बघितली मातृतीर्थ बुलढाणा ते रायगड हा प्रवास ते सायकलवरती करताय. किमान 650 किलोमीटरचा हा प्रवास ते करताय. खूप छान वाटलं की कोणतरी असं प्रवास सायकलने करून आपल्या शिवरायाच्या राज्याभिषेकासाठी जात आहे 7 जूनसाठी. तर थोडा वेळ थांबले, पाण्याची बॉटल वगैरे घेतली आणि आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कसा प्रवास करताय, काय प्रवास करताय. त्यांनी खूप अशा काही गोष्टी सांगितल्या की त्यांच्यामध्ये भरपूर अडचणी आल्या त्यांना, परंतु त्यांना पुढचा प्रवास हा सुखाचा जावो आणि सर्व काही व्यवस्थित घडो हीच इच्छा. धन्यवाद सर्वांसाठी. जय शिवराय. चला, खूप भारी वाटले मित्र भाऊंनी आपल्या शुभेच्छा दिल्या. चला, धन्यवाद. जय भवानी जय शिवराय. मित्रांनो, तर आपण ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलो आहे आणि वाटेनं जाताना आपला गजूभाई भेटला. आपला सहकारी मित्रच आहे, कारण ड्युटीला आम्ही सोबतच होतो. त्याच्यामुळे मी लांबूनच ओळखलं त्याच्या गाडीला, तो चालला होता. तर अशा प्रकारे आमची भेट झाली आणि त्याचे हे मित्र पण आहेत. काय ना भाऊ तुमचं? महेश. हे महेश भाऊ आणि हे आणखी काही त्यांचे मित्र. तर त्यांना खूप भारी वाटलं की सायकलवर रायगडला चालले तुम्ही. त्यांना हे म्हणजे बघूनच आश्चर्य वाटलं. पण काही नाही, मी मागच्या शिवनेरीला पण गेलो होतो, त्यांना सांगितलं आपल्या यात्रेबद्दल. तर त्यांना इतकं हे वाटलं की चला कोणतरी जातं आहे. त्यांनी भरभरून आपल्या यात्रेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि पाणी वगैरे त्यांनी बरंच आपल्याला हे केलं, विचारलं, परंतु पाणी पण दिलं. आणि हे गजूभाऊने आपल्याला थंड काय घेऊ ठीक आहे. तर चला, तर भाऊ काय बोलताल? तुमच्या वारीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला, काळजी घ्या.
आपल्या वारीसाठी खूप खूप शुभेच्छा झाल्या. आणि हां, विशेष म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊन खूप आहे. उन्हापासून सुद्धा काळजी घ्या आणि सुरक्षित प्रवास करा. रात्रीचा सायकल याच्यामुळे. चला, जय भवानी, जय शिवराय. जय शिवराय.